नमस्कार मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ITIचा फॉर्म भरलेला आहे व फर्स्ट कॅप राऊंडचे अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. कुठल्या कॉलेजला नंबर लागला व कुठल्या ट्रेडमध्ये लागला आहे कसे चेक करावे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला प्रोसिजर सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमचं कुठल्या कॉलेजला नंबर लागला व अलॉटमेंट लेटर डाउनलोड कसं करायचं आहे. अलॉटमेंट लेटर असल्यावरच तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे, म्हणून अलॉटमेंट लेटर खूप महत्त्वाचं आहे. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करावे व त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही ज्या कॉलेजला नंबर लागला तिथे जावे, म्हणजे हे अलॉटमेंट लेटर तुम्हाला ॲडमिशनसाठी लागते. तर चला आता आपण कुठलाही वेळ न घालवता अलॉटमेंट डाउनलोड कसे करावे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. ITI ॲडमिशन सर्च केलं आहे, पहिलीच साईट दिसते, ओपन करायची आहे. admission.dvet.gov.in या साईटवरती यायचं आहे. आल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल साईटचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय कॅप ॲडमिशन ॲक्टिव्हिटी टाईमलाईन. आता फॉर्म भरण्याची डेट होती फर्स्ट राऊंड 3 जुलै ते 7 जुलै, 5 दिवसामध्ये तुमचं फर्स्ट राऊंडचं ॲडमिशन होणार आहे. पण त्याच्यानंतर सेकंड राऊंड ऑप्शन फॉर्मचं दिलेलं आहे तुम्हाला 3 जुलै ते 7 जुलै. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन काउन्सलिंग राऊंड, सेकंड अलॉटमेंट लिस्ट, हे चालणार आहे. प्रोसिजर खूप लांब प्रोसिजर आहे. तर चला आपण वेळ न वाया घालवता डायरेक्टली आपण आपलं अलॉटमेंट डाउनलोड कसं करायचं आहे बघूया. ॲडमिशन प्रोसिजर चालू झालेली आहे आजपासून 3 तारखेपासून. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल. वरती ऑप्शन दिसतं कॅन्डिडेट लॉग इन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला अजूनही तुम्ही फॉर्म भरलेला नाही आहे ITI ॲडमिशनसाठी, तर तुम्ही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करू शकता व फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम असेल किंवा फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार व तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तिथे कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन इनवरती क्लिक करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल लॉग इन होईल. प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला प्रोफाईल दिसेल. प्रोसीड टू ITI ॲडमिशन पोर्टलवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन होईल. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची फायनल मेरिट दिसेल, फर्स्ट कॅप राऊंडची रँक दिसेल, कॅटेगरी वाईज दिसेल व खाली आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट राऊंड दिसतंय. अलॉटमेंट स्टेटसमध्ये फर्स्ट राऊंड दिसतंय. इथे तुम्हाला नेम ऑफ अलॉटेड ITI कुठल्या कॉलेजला लागलेलं आहे. इथं तर गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट ऑफ जामनेर, इथे ह्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे. आणि ट्रेड दिसतोय शीट मेटल वर्कर, शीट मेटल वर्करला त्याचा नंबर लागलेला आहे. तर अलॉटमेंट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिसतंय डाउनलोड अलॉटमेंट लेटर, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही सेकंदामध्ये तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकता. नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण क्लिक करू शकता. जय महाराष्ट्र.